विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. मग प्रॉब्लेम कुठं होतोय? मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काहीच नाहीये. केमिस्ट्रीचा अभ्यास जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुम्ही करा. काय करणार? मी जे क्वेश्चन देतोय ते करा. पण मी कुठले क्वेश्चन देणार आहे? पी-वाय-क्यूज. एक काम करूया. आज आपण ना एका क्वेश्चन पेपरचं एनालिसिस करूया आपण. ओके. मी एक क्वेश्चन पेपर त्यातले एकाच पेपर मधले सगळे क्वेश्चन मी सिलेक्ट केलेत. ओके. मग पहिला प्रश्न कुठला आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस ऍक्ट ऍज अ न्यूट्रल लिगॅन्ड. तुम्हाला काय केलं पाहिजे? लिगॅन्ड, त्याची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल्स. बर, त्याच्यामध्ये मग एखादं लिगॅन्डचं एक्झाम्पल घेतलं की डोनर ऍटम किती आहेत आणि कोण डोनर आहे. ओके. त्याच्यानंतर अँबिडेंटन सारखे लिगॅन्ड आहेत. मग जर कुठला डोनर असेल तर त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर कसं लिहायचं. म्हणजे मला तुम्हाला पहिला प्रश्न आजचं डेली टार्गेट हेच आहे. लिगॅन्ड्स. तर मी तुम्हाला सांगू का, तो कार्बोनिल हा न्यूट्रल लिगॅन्ड आहे का रे बघा. इथिलीन डायअमाइन, वॉटर, अमीन म्हणजे NH3 हे न्यूट्रल लिगॅन्ड आहेत. क्लासिफिकेशनच आहे ना, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following salt solution, which of the following salt solution in pure form has pH equals to 7? हे आन्सर आहे का चेक करा. हा बघा कसं आहे माहिती आहे का, लक्षात घ्या. NH4 आणि NO3 म्हणजे HNO3 स्ट्रॉंग ऍसिड आहे. NH4OH वीक बेस आहे. मग pH लेस दॅन 7 येणार. इक्वल टू 7 आहे म्हणजे दोन्ही KOH, HNO3 दोन्ही स्ट्रॉंग पाहिजेत. मग चला टाइप ऑफ सॉल्ट करा. सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड असे टाइप आहेत. पहिल्यांदा करा. नोट्स तयार करा. तिसरा आहे ट्रायहायड्रिक फिनॉल. ओके. मी तुम्हाला सांगू का, डायहायड्रिक आहेत. कॅटॅकॉल, रिसॉर्सिनॉल बरोबर आहे ना, सांगा. लक्षात घ्या. हायड्रोक्विनॉल असे काहीतरी. पायरोगेलॉल ट्रायहायड्रिक आहे, लक्षात घ्या. ओके. पायरोगेलॉल आहे की नाव. मग एक काम करा. फिनॉल काढा. एक चार्ट दिलाय. एकाच पेपरमध्ये 2 क्वेश्चन. आता मी तुम्हाला बोर्डच्या वेळेस काय नेहमी सांगत आलोय, फिनॉल आणि ग्लुकोज कराच. आला का नाही फिनॉलचा प्रश्न? दुसरी गोष्ट, क्रायोलाइटचा फॉर्म्युला विचारलाय. मग आता क्रायोलाइट, फ्लोरोस्पार, हेमेटाइट, लिमोनाइट, झिंक ब्लेंड, ओके, गॅलेना, सगळ्यांची नावं, सगळ्यांचे फॉर्म्युले तुम्हाला करायला पाहिजेत. काढा लिस्ट तयार. अरे इथंच आपले मार्क जातात. खूप चांगली मुलं मी बघितलेत अभ्यास करताना काय करतात माहितीये का? की ते रिएक्शन, न्यूमेरिकल त्यात मार्क मिळवतात, पण ह्याच्यात मार्क जातात. किती सोपं आहे की नाही सांगा बघू. बर, आता सगळ्यात महत्वाचं थर्मोडायनेमिक्स. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विथ एक्झाम्पल करा. आलाय प्रश्न. न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये मॉडरेटर म्हणून कशाचा वापर होतो. मग ग्रुप 1-2 मध्ये सगळे युजेस करा रे. प्रत्येक पेपर मध्ये प्रश्न आहेत. ग्रुप 1-2 वरती, युजेस वरती. इथं बघा. तर इथं मी जरा याला स्टार करून ठेवतो. हा फिजिक्स मधला प्रश्न आहे. पण केमिस्ट्री मध्ये पण आहेच की. तुम्हाला सांगू का, हा फॉर्म्युला आहे. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला आहे तो, लक्षात घ्या. 1, 2, 3 आणि 7 प्रश्न. सोप्यातले सोपे. 7 मिनिटाच्या आत ह्याची उत्तर होणार आहेत, लक्षात घ्या. 4-5 मिनिटात वाचलं की उत्तर मिळणार आहे याचं. ओके. नेक्स्ट. ग्लुकोज आला का प्रश्न? फिनॉलचा पण आहे आणि ग्लुकोज. HI बरोबरची रिएक्शन आठवा. N हेक्झेन मिळतं म्हणजे स्ट्रेट चेन. आलं का फ्लुरोग्लुसिनॉल? हे एक्झाम्पल आहे का रे त्याचं फ्लुरोग्लुसिनॉलचं? पायरोगेलॉल मध्ये 3 OH ग्रुप एकत्र असतात का? मी नाही, तुम्ही शोधा. करा की फिनॉलचं. एक पेपरमध्ये 2-2 प्रश्न आहेत, लक्षात घ्या. बरं, आता इथं मला समजावून सांगायचं. नीट लक्ष द्या. रेट ऑफ फॉर्मेशन सी जेवढं बघा, टॉईस हा कोएफिशियंट आहे. बीचा पण टॉईस आहे. म्हणजे बी जेवढा डिकंपोज होणार तेवढा सी तयार होणार. पण सी हा ए जेवढा डिकंपोज होणार आहे त्याच्या डबल सी तयार होणार आहे. तेव्हा सेम ॲज अ ए चुकीचं आहे. हाफ दॅट ऑफ बी चुकीचं आहे, कारण दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत. ट्वाइस दॅट ऑफ ए ही बरोबर रे, लक्षात घ्या. कारण बी आणि सी चे कोएफिशियंट वर सगळं डिपेंड असतं. काढा की केमिकल कायनेटिक्स. झाले 10 प्रश्न. आता इथं बघा, हा नेहमीचा ठरलेला प्रश्न आहे सॉलिड स्टेट मधला. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. काय रे डेन्सिटीचा? कॅल्क्युलेट मोलार मास म्हणलंय का, पण डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? NM आणि A क्यूब Na. आता A क्यूब Na तर तुम्हाला दिलेलंच आहे. काय दिलंय? 38.5. ओके. कोण आहे इथं? ओके. FCC. मग N ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. डेन्सिटी 2.8 दिले. मग डेन्सिटी 2.8 दिले. N ची व्हॅल्यू 4 डिवाइड करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. M ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. अलील. अलील अल्कोहोल, अलील ब्रोमाइड, अलील क्लोराइड. याच्यामध्ये कसं असतं की ज्या कार्बनला तो फंक्शनल ग्रुप आहे, समजा अलील हलाइड आहे,
तो कार्बन sp3 सगळे सिंगल बॉन्ड आणि त्याच्यात नंतरच्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड. बरं टर्शरी विचारलंय, शोधा की टर्शरी कुठे आहे ते, आणि उत्तरल्या. बर आता इथं बघा, पुन्हा ग्लुकोजचा प्रश्न. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजला इथेनॉल टाकून वेगळं करतात, कारण ग्लुकोज हे इनसोल्युबल आहे, ग्लुकोज, आणि फ्रुक्टोज मात्र इथेनॉल मध्ये सोल्युबल आहे. हॅलोफॉर्म रिएक्शन काढा की, हॅलोफॉर्म रिएक्शन साठी ना समजून घ्या, इथेन हा अल्डिहाइड आहे कारण त्यात CH3 ग्रुप असतो, म्हणजे कार्बोनिल ग्रुपला मला ना CH3 ग्रुप पाहिजे. बरं एक अल्कोहोल पण आहे बरं का, एक अल्कोहोल आहे, त्याला पुन्हा हॅलोफॉर्म रिएक्शन ऍप्लिकेबल आहे. काढा हॅलोफॉर्म. हा फेवरेट क्वेश्चन आहे बीसीसी ला. आर इक्वल्स टू फॉर्म्युला असतो √3/4a, रेडियस दिलेले 126. मग 126 ला 4 न मल्टिप्लाय करा, √3 न डिवाइड करा, तुम्हाला एज लेंथ मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं पिकोमीटर आहे ती, ही पिकोमीटर मध्ये आलं. मग पहिल्या नंबर नंतर पॉइंट द्या, 10⁻⁸ न मल्टिप्लाय करा, त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा. आज जरा हा व्हिडिओ करायच्या अगोदर थकलेलो आहे पूर्णपणे मी, बोलून बोलून बोलून, त्यामुळे तुम्हाला एनर्जी माझी कमी जाणवेल. पण प्रश्न देतोय, एज लेंथचे सगळे प्रश्न स्कोर बुस्टर मधून करा. अलिलिक, विनाइल, अल्कोहोल टॉपिक काढा, त्यात क्लासिफिकेशन, बेन्झिलिक पण क्लासिफिकेशन आहे, शोधा. त्यातला प्रश्न पुस्तकातलंच आहे, डेन्सिटीचे प्रश्न बघा, पुस्तकातले नाही आहेत, पण काय प्रॉब्लेम आहे, सोपे प्रश्न आहेत. आणि असे प्रश्न मी तुम्हाला जर देत गेलो, आता एक 20च आहे रे कंटाळले म्हणून, पण जेव्हा मी ना सगळे पेपर घेईन, मी या टाईपचे व्हिडिओ ना क्रॅश कोर्स मध्ये 8 तारखेनंतर प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला सांगू का, मग टॉपिक वाईज मी त्यात घेणार आहे, लक्षात घ्या. आणि मग माझं टार्गेट आहे ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, ग्रुप 1 टू एलिमेंट, ग्रुप 15 16 16 17 18 एलिमेंट, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहेत, आणि त्यात मुलं मागं पडतात, आपण पुढे जायचंय, लक्षात घ्या. IUPAC नॉमेनक्लेचर, इथं गंमत आहे, शॉर्टेस्ट वेव्ह लेंथ विचारलेले आहे, वेव्ह नंबर, चुकलो का नाही मी पण. मग मी तुम्हाला सांगतो, असा फॉर्म्युला आहे, 1/λ इक्वल्स टू रेडबर्ग कॉन्स्टंट 1/1 चा स्क्वेअर मायनस 1/, सांगा किती करू. आता लायमन म्हणजे इथं 1 चा स्क्वेअर येणार आहे, बरोबर आहे. मग इथं किती येणार सांगू का, तुम्ही म्हणणार आहे शॉर्टेस्ट विचारलंय का, इन्फिनिटी पुट करूया, नाही, शॉर्टेस्ट वेव्ह नंबर विचारलाय. मग वेव्ह नंबर म्हणजे 1/λ, मग वेव्ह नंबर शॉर्टेस्ट किंवा येणार जेव्हा लॅमडा मोठी येईल, मग लॅमडा लॉंगेस्ट काढण्यासाठी तर 2 चा स्क्वेअर. आलं का लक्षात. वेव्ह नंबर म्हणजे 1/λ, शॉर्टेस्ट वेव्ह वेगळं आणि शॉर्टेस्ट वेव्ह नंबर वेगळा, असं फसवतात, लक्षात घ्या. पुन्हा लिगॅंडचा प्रश्न, एकच पेपर मधले क्वेश्चन सिलेक्ट केलेत बरं का, मी, लक्षात घ्या. आता हा रिपीट झाला का माझ्याकडून, हा क्वेश्चन तो रिपीट झाला, ओके. मी तुम्हाला सांगतो, अशा रीतीनं हा पेपर आहे. आपण याप्रमाणेच तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करूया, अजून दिवसभरात मी देईन. पण आज जेवढं ह्या व्हिडिओ दिलंय तेवढं कम्प्लीट करा. तुम्हाला सांगतो, आज तुम्ही रिडॉक्स रिएक्शन टॉपिक कम्प्लीट करा. हातातले मार्क आहेत, एक प्रश्न येतोच ऑक्सिडेशन नंबरचा, त्याच्यात पण आला असेल, माझ्याकडून सिलेक्ट करायचं राहिला असेल. आज दुपारी व्हिडिओ अपलोड करेन. तुम्ही अभ्यास बंद करू नका. जॉग्राफी, भूगोल आहे, CS IT पण आहे, ज्याचे जे सब्जेक्ट राहिले अजून त्याचा अभ्यास चालूच ठेवा. ऑल द बेस्ट.